अकोल्याहून या ठिकाणी आमचे ज्येष्ठ पत्रकार संदीपजी दातखिळे आलेले आहेत. ते आपल्या एका मिनिटामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील आणि जनतेला आव्हान करतील. आजच्या या रेल्वे मार्गासंदर्भात जमलेले सर्व गावकरी, सर्वसाधारण कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व आणि विकास क्रांती सेना यांचे जे सर्व सदस्य, खरं तर आज मी कोणाचा उल्लेख नाही करणार, परंतु एक म्हण आहे आणि कित्येक वेळा ते उदाहरण ऐकलंय की एका जंगलाला पूर्णपणे आग लागलेली असते आणि ते जंगल विझवण्यासाठी एक छोटीशी चिवताई प्रयत्न करीत असते चिवतीमध्ये पाणी घेऊन. मित्रांनो, अशीच गोष्ट लिंक ह्या प्रकरणाशी आहे. आज किती लोक उपस्थित आहे याचा विचार करू नका. भावना छान आहे, भावना चांगली आहे. लोक नावं ठेवतील, जसं वाघोबा तिला नाव ठेवत होते, हातीबा पाहून पळत होते, लांडगं काहीतरी म्हणत होतं. असे आपल्या आपल्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आहेत. परंतु आपली नियत चांगली आहे आणि धरलेला मार्ग सुंदर आहे. 12 तारखेला जे जन आंदोलन होत आहे, मी तर संपूर्ण अकोले आणि संगमेर तालुक्यातील सर्व लोकांना आव्हान करेन की काय झालं, कसं झालं यावर सगळ्यांनी भाष्य केलंय. परंतु काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यामध्ये ह्या रेल्वे संदर्भात खरं तर या विकास क्रांती सेनेचे संचालक संतोषभाऊ फाफळे असतील, पत्रकार सतीश फाफळे असतील, गोंदके सर असतील, हे निवेदन द्यायला अकोल्यामध्ये आले. त्यांनी अकोल्यातल्या बरंच सहकारी लोकांना, सामाजिक राजकीय लोकांना फोन केले का भाऊ आम्हाला इथं निवेदन द्यायचं आहे. पण मला वाटलं अकोले तालुक्यातले कोणी त्या दिवशी उपलब्ध राहिले नाही. त्यांचं जे विजन आहे तेच तुमचं विजन आहे. फक्त त्यांचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे, तुमचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे. पण आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. त्यांचं बी माध्यम तेच आहे, रेल्वे अकोले संगमेरून गेली पाहिजे आणि तुमचं पण माध्यम सेम आहे. काही दिवसापूर्वी इथे संगमेर तालुक्याचे नेते म्हणून आपण त्यांना युवक नेते सत्यजित दादा तांबे, त्यांनी सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना एकत्रित केलं आणि सकारात्मक बैठक त्या दिवशी संपन्न झाली. आणि 3 तारखेनंतर मंत्री महोदयांना भेटणार आहे. कोणाला? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना. आणि त्यावेळी त्यांनी फोन पण लावला होता, राईट, कारण ते लाईव्ह प्रक्षेपणमध्ये आपण तिथं सतीशदादा उपस्थित होतो. पण मला काय सांगायचं आहे, ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं आंदोलन सुरू आहे. अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे हे सत्तेत आहे. संगमेर तालुक्याचे आमदार अमोलजी खातर ते पण सत्तेत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे 2 माणसं आमदार आहेत आणि ते पण या गोष्टीला सकारात्मक आहे. मित्रांनो, त्या दिवशी खासदार वाजे साहेबांनी सुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी प्रश्न मांडला का आम्ही शाळेत असताना आम्ही रेल्वे कधी जाईन त्यावेळेस स्वप्न पाहत होतो आणि सर्वोच्च खासदारकी पद असलेला आज ते खासदार आहे, ते अजूनही स्वप्न पाहत आहे का रेल्वे कधी जाणार आहे. ते बारीक होते शाळेत, त्यावेळेस स्वप्न पाहत होते का आम्ही शाळेत असताना स्वप्न पाहायचो. मग मला सांगा, कित्येक वर्ष गेले, आपला अकोला संगमेर तालुका, आपण जर बाहेर गेलो तर म्हणायला लागतं अकोला संगमनेर, भावाभावाचं नातं. अकोला कोणता? बाळापूर नव्हे, आदिवासी अकोला तालुका. आणि कवर आदिवासी म्हणून ठेवायचंय. 9 ऑगस्ट जर आलं, आदिवासी दिन असतो, तेच लोक पायाला घुंगरं बांधतात, कमरेला पाळा पाचोळा लावतात, आदिवासी संस्कृती जोपासण्याचं काम करतात. आणि ते लोक मित्रांनो पैशावर आणलेले असतात. तालुका आदिवासी आहे आणि कवर हा तालुका आदिवासी ठेवायचा आहे, हा आपल्या तुमच्या आमच्या सारख्याला प्रश्न पडतोय. पण मी तुम्हाला सांगतो, ते राजकीय लोक सकारात्मक चर्चा करतील. मला खात्री आहे का आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी ज्यावेळी देवठाणमध्ये आले त्यावेळी त्यांनी सुद्धा शब्द दिलाय का मी पालकमंत्री म्हणून मी सुद्धा तुम्हाला शब्द देतो, देवठाण संगमेर मार्गेच रेल्वे जाईल. मी आता रेल्वे मंत्र्यांना मागच्या आठवड्यात पत्र लिहिले, त्यांना विनंती केली रेल्वेकडून जाणार एकदा कोणत्या बाजून जाणार आहे, कोणत्या रेल्वेत बसून जाणार आहे काही समजायला तयार नाही.
कोण कोणत्या डब्यात बसलं ते समजायला तयार नाही, कोण कोणत्या इंजिनला लागलं ते समजत नाही. देवठाणून रेल्वे गेली पाहिजे, तोच आमचा प्रयत्न राहील. हे मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी खात्री देतो. आता हे पालकमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिलाय आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यावर चर्चा पण केलेली, म्हणजे त्यांच्यापर्यंत प्रश्न गेलेला आहे. पण मित्रांनो, हे राजकीय सूत्र वेळोवेळेला बदलत असतात. 19ला बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री होते आणि त्यावेळेस आमदार किरण लामटे हे महाविकास आघाडीमध्ये होते. एकत्रित लढाई होती, ते निवडून आले. नंतर बाळासाहेब थोरात बाजूला पडले, आमचे आमदार महोदय सत्तेत गेले. राजकीय त्यांच्या गोष्टी असतील ना. तेच अजितदादा आणि शरद पवार साहेब कदाचित येणारी पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे, ते एकत्र येऊ शकतात. सूत्र बदलतात, अहो हाल आपल्यासारख्याचे होतात. काय करायचं कार्यकर्त्यांनी. मला खूप तुमचा निर्णय आवडला. ही थिणगी सुरू झालेली आहे. काय झालं बोलणार नाही, परंतु काय करायचं यावर फक्त 1 मिनिट घेतो आणि मी थांबतो. प्रत्येक पठार गावातील भागातील सरपंच आणि ग्रामसेवक आणि ती कमिटी त्यांनी ठराव करायचा आहे की आपल्या 12 तारखेला आपलं गाव बंद ठेवायचं आहे आणि ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. 1 शिक्षण संस्था आहेत, मग तुमची जिल्हा परिषद असेल नाही तर तुमचं हायस्कूल असेल, त्या शिक्षण कमिटीचा सुद्धा अध्यक्ष असतो, गावचाच असतो. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ठराव घ्यायचा आहे की 12 तारखेला शाळा बंद आंदोलन करायचं आहे. आणि रोजानी तुमच्या माझ्यासारखीची माय जी 200-300 रुपये रोजानी जाते, परंतु तिच्याकडे सुद्धा पैसे उरत नाही, त्या भगिनीने सुद्धा निर्णय घ्यायचा आहे माझं सुद्धा काम बंद आहे. असं प्रत्येक गावातून आपल्याला करायचं आहे. आणि ते आंदोलन ते नव्हे की अकोले तालुक्यामध्ये तहसीलदारांना निवेदन दिलं अर्ध्या तासात. त्यानंतर एक चांगलं आंदोलन झालं संगमेरला प्रांत महोदयांकडं 2 तास. फक्त आमचं अकोल्याचं दुखणं आम्ही संगमेरमध्ये रस्त्यावर मांडलं. आमचेच नेते थोरात साहेब आमचेच नेते आहेत, विखे पाटील आमचेच नेते आहेत, आमदार किरण लामटे आमचेच नेते आहेत, पण आमच्याच नेत्यांचे आपणच वाभाडे काढले. परंतु हे लोकप्रतिनिधी सतीश भाऊ तुम्ही म्हणले या आंदोलनाला आपण सगळ्यांनी बसायचं आणि जेलभर आंदोलन करायचंय. अहो पण आपणच का जायचं. आपण या सगळ्या लोकप्रतिनिधींना आतमध्ये घालू आणि त्यांच्या मागे आपण जाऊ. त्यांचा मुद्दा तोच आहे ना. 3 तारखेला सकारात्मक त्यांची बैठक आहे. सतीश भाऊ काय होईन आपल्याला माहित नाही, पण तुम्हाला एक माहिती आहे, अकोला तालुका हा क्रांतिकारी तालुका आहे. संगमेरकरांनी सुद्धा मान्य केलं, पण तुम्ही सुद्धा अकोले तालुक्याच्या पठार भागामध्ये विधानसभेला मोडतात, तसं पाहिलं तर संगमेर तालुक्यामध्ये मोडतात. पण मी तुम्हाला सांगतो, आपण सगळे या ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार असू, काळजी करू नका. हे माझ्या भगिनीने खूप सुंदर मांडलं. पुण्याला जर जायचं असेल तर 400-500 रुपये खर्च येतो, 2-4 तास मोडले जातात, पण 1 तासामध्ये आपण पुण्याला पोचू. फक्त 35 ते 40 रुपयात. गोरगरिबाचं आहे हो रेल्वे म्हणजे. मोठी लोक कारने जातील ना, आपल्यासारख्याचं काय. सत्यजित दादाचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी सगळ्या आमदार खासदारांना एकत्रित केलं. पण तेवढं आमचं कौसात नाव टाकणार होते, तेवढं तरी त्या बोर्डवर टाका दादा. मात्र रेल्वेचा प्रकल्प असा नसतो. रेल्वेचा प्रकल्प हा 100-200 वर्षामध्ये होत असतो. तो आज जर नाही झाला ना, आज जर आपण एकत्रितपणे जर याच्यामध्ये भांडलो नाही तर निश्चितपणाने ती जर रेल्वे निघून गेली तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा फायदा आज होणार नाही. आणि म्हणून नाही, मी तेच सांगू राहिलो ना. मी पहिलंच तुम्हाला सांगितलं, ती देवठाण मार्गे जरी गेली तरी संगमनेर तालुक्यात येणारच आहे. मूळ आराखडा जर तुम्ही पाहिला तर ती देवठाण मध्ये एंट्री करते, पण जाताना मात्र तिला इथूनच जावं लागतं. ती काय देवठाणहून गेल्याने काही नुकसान संगमनेरचं होणार नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे इथं आता आमचे मामा कुठे गेले, नाही विजूभाऊ वागचोरे, ते म्हणले का तुम्ही बोर्डवर फक्त संगमनेर नाव लिहिलंय. अहो संगमनेर अकोले वेगळं मानलं नाही म्हणून लिहिलं नाही. आता तिथं कंसात अकोले पण टाकून देऊ, म्हणजे त्याचा विषय तो पण विषय कट करून टाकू. कारण आमच्याकडे बॅनर बनवा एवढे पैसे नाही. आमचे मामा महसूल मंत्री किंवा मंत्री झालेले नाही, आमचे वडील पदवीधर मतदारसंघाचे आमदार झालेले नाही, की आमची आहे माय नगराध्यक्ष झालेली नाही, नाही तर आम्ही पण बॅनर लावले असते ना. अकोल्याचे अजित नवले असतील, त्याचबरोबर महेशराव नवले असतील, सर्वच म्हणजे नाव कोणाचं घेत नाही, परंतु ज्या भूमिकेने खरं तर ही सुरुवात झालेली आहे, त्यामुळं हे जे बॅनर आहे ह्या बॅनरवर पहिल्यांदा
अकोले संगमनेर हा उल्लेख सत्यजित तांबेंनी पहिल्यांदा करावा, त्यानंतर कुठेतरी अकोलेच्या लोकांना चर्चेसाठी बोलावं. मी कुठून पैसे आणायचे? मला छान वाटलं, एक बॅनर पाहिला मी रोडला, त्या ठिकाणी तुमच्या पठार भागातील लोकांनी बोर्ड लावलाय. ही सगळी मंडळी ना सर्वसाधारण कुटुंबातली मंडळी आहे, तुम्ही सुद्धा सर्वसाधारण कुटुंब, पण हा इतिहास होणार आहे. ज्या छत्रपतींचं नाव आपण भाषणाच्या पूर्वी घेतो, हे सगळे राजकीय लोक घेतात. तुम्ही सध्या मितीला जिल्हा परिषद पंचायत समिती डोळ्यापुढे आली, कोणता राजकीय नेता भाषण करायला उठला तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणार, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणार, महात्मा ज्योतिराव फुलेंचं, कारण त्यांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तिथं धरायचं आहे म्हणून ते शब्द वापरायचे. मान्य आहे तुम्हाला ना? पण जे छत्रपती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जन्माला आले, अहो त्या छत्रपतींचं मी केरळला गेलो, तिथं मोठं स्मारक उभारलंय आणि त्यांची जतवणूक तिथं केली जाते. आणि त्याच विभागातून जाणारी रेल्वे का देशातून लोक खरं तर त्या स्थानाला भेट देतील. ते कोण पळवतंय? अहो कोण पाणी पळवतंय तर कोण रेल्वे पळवतंय. पण अकोले तालुक्यावरच राजकारण होतंय. जिथं पाणी पडतं ना त्यांना प्यायला पाणी नाहीये. अहो आमच्या तालुक्यामध्ये पाणी पडतंय, आमच्या तालुक्याला पाणी प्यायला नाहीये, आणि संगमनेरला ग्रॅव्हिटीनी पाणी येत आहे. आणि तेच संगमनेर आपला मार्ग बदलवत आहे. हो अहो त्यांचं मंत्रिपद गेलं, मंत्रिपद खाली गेलं, अहो त्या खालच्यांनी खाली नेलं. मग आपल्या अकोले तालुक्याला मंत्रिपद हवं होतं. हो पण आता आपल्याला नचित पिचड साहेबांची या ठिकाणी उणीव भासते. तेच माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब असते तर गेली असती का रेल्वे. पण नेतृत्व कोण करणार? हरकत नाही, आमदार महोदय आपल्यासोबत आहे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार आपल्यासोबत आहे, खासदार आपल्यासोबत आहे, पालकमंत्री आपल्यासोबत आहे, आणि मुख्यमंत्री तर आपलेच आहे. निश्चित ते देवाभाऊ आपला निर्णय मान्य करतील. पण मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो, अकोले तालुक्यातून जेवढी लोक संगमेर तालुक्याला आली होती, ज्याशा गाड्या आल्या होत्या तशाच गाड्या आपल्याला कुठं आणायच्या? पठार भागावर आणायच्या मित्रा हो. आणि आपल्या मुलाबाळांना घेऊन या. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टरच्या ट्रॅलीमध्ये लोक आणा, ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ते फोर व्हीलर मध्ये आणा, ज्यांच्याकडे रिक्षा आहे ते रिक्षामध्ये आणा. एक दिवस वाया जाईल. पण आपल्याकडे जर बोट्याला स्टेशन झालं, आपल्याला जर देवटांना स्टेशन झालं, मित्रांनो आयुष्यभर तुमच्या ज्या गाड्या आहेत ना, 2 लोक आली तर रिक्षा लगेच उभी राहीन, आम्हाला अकोल्यात जायचंय. आपण मोठं स्वप्न पाहतोय लिंगदेवचं, एमआयडीसी झाली पाहिजे, परंतु एमआयडीसीचा माल बाजारपेठेत गेला पाहिजे. म्हणून बोटा रेल्वे स्टेशन जर झालं तर लवकरच आपला माल त्या ठिकाणी येईल. त्यामुळं हे मोठं जन आंदोलन आहे आणि त्या दिवशी सर्वांनी आपल्याला उपस्थित राहायचंय. परंतु त्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्याला आशा वाटते जन आंदोलन करायची कदाचित वेळ पण येणार नाही, पण जन आंदोलन तेवढंच महत्वाचं आहे तेवढा संवाद, कारण संवाद पण महत्वाचा आहे. राईट? संवादाच्या दिशेने संवादाचे लोक जातील आणि आपण लोकांमध्ये जाऊ. त्यामुळे मी या निमित्ताने आमच्या सर्व अकोले तालुक्यातील सर्व सरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, जिल्हा परिषदेला ज्यांना उभं राहायचंय ते, पंचायत समितीला उभं राहायचंय ते, तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी या. आणि जर तुम्ही दिसले नाही तर तुम्ही परत मतदानामध्ये सुद्धा लोक तुम्हाला दाखवणार नाही. म्हणून आपल्याला हे आंदोलन फक्त आंदोलन पुरतं ठेवायचं नाही, जेलभर आंदोलन करू आणि या सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. मी माझ्या वतीने, माझ्या सर्व पत्रकारांच्या वतीने तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मीही माझ्या कुटुंबासह, माझ्या मुलाबाळांसह मी या आंदोलनात सहभागी होणार आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ जर आमच्याकडे पाहिलं जातंय तर तो स्तंभ म्हणूनच आम्हाला खंबीरपणे हे काम करायचंय. आमचे अजून सहकारी प्रिंट मीडियाचे असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असतील, आम्ही सर्वजण यामध्ये सहभागी होऊ. आणि जी काही थिणगी या बोटा गावातून पडली, ही प्रत्येक गावामध्ये, मी संतोष भाऊ तुम्हाला सांगेन, आता 12 तारखेपर्यंत झोपायचं नाही. दर दिवस आज ह्या गावात गेलो, उद्या त्या गावात गेलो, या ग्रामपंचायतीने हे केलं, त्या ग्रामपंचायतीने ते केलं. हे सोशल मीडियाचे रील बनवणारे जेवढे गावागावातील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, ज्यांना ज्यांना सोशल मीडियाचं काम करता येते, तुम्ही सुद्धा हे रील बनवा, तुमच्या गावातल्या ग्रुपवर टाका, प्रत्येकाने हे स्टेटसवर ठेवा. परंतु येणारं 12 तारखेचं आंदोलन हे आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायचंय. आणि ते जर झालं तर खरंच आपण स्वतंत्र झालोय. आणि मग येणारी जी 26 जानेवारी आहे, खरं प्रजासत्ताक दिन किंवा आपण स्वतंत्र झाल्याचं आपल्याला मनावता येईल. आणि नाही जर झालं
तर तहसील काय असन, प्रांत काय असन, कलेक्टर असन, काय पुन्हा नाशिक हायवे असन, राजधानी नाशिकमध्ये बंद करू. आमदार खासदारांची वाट पाहू नका. उलट ते लोक इथं जर आले तर बाजू कोणाची घ्यायची हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण होतो. पण तुमच्यासारखे सर्वसाधारण लोक जर या टीममध्ये असले तर आपल्याला त्या राजकारणाची गरज नाही. तुम्हाला लग जाओ, तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा, पालकमंत्री व्हा, आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला आमचा अधिकार मिळून द्या. आमच्या परिसरातून, आमच्या भागातून गेलेली रेल्वे ती आम्हाला परत मिळून द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर आणि मार्मिक असं खरं तर पत्रकार म्हणून आपली सीमा न ठेवता दातखिळे साहेबांनी एक वंचित तालुक्याचा एक सजग नागरिक म्हणून त्यांनी या ठिकाणी जी भूमिका मांडली अतिशय खोचक आहे, अतिशय प्रामाणिक आहे आणि इतकी सुंदर भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. खरं तर बोलण्यासारखं आता शिल्लक काहीच ठेवलेलं नाही. अतिशय सुंदर अशा पद्धतीने प्रत्येकाने सांगितलेलं आहे.